वळूयात आता विरारच्या बातमीकडे। मराठी भाषेच्या मुद्द्यावरनं विरारमध्ये दोन परप्रांतीयांमध्येच वाद झालाय। मूळचा उत्तर प्रदेश मधला रहिवासी भावेश पडोलिया हा मराठीत बोलत असताना इतर हिंदी भाषिक रिक्षा चालकांनी त्याला धक्काबुक्की केली। विरार स्टेशन परिसरामध्ये रिक्षा चालक आणि दुचाकी स्वार तरुणामध्ये मराठी भाषेवरनं हा वाद झाला। भावेश पडोलिया या दुचाकी स्वार तरुणानं रिक्षा चालकानं चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेक केल्याचा जाब मराठीतनं विचारला आणि रिक्षा चालकानं हिंदीमध्ये बोलण्याची त्याला सक्ती केली। रिक्षा चालकाच्या मुजोरीचा हा व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओ काढत असताना भावेश याच्या हातावरती झटका मारून मोबाईलही त्यांनी पाडलाय। मराठी बोल नहीं बोल रहे, हिंदी बोलूंगा, हिंदी बोलूंगा, वीडियो बोलो, हिंदी बोलूंगा। कैसा बोला तुम? हिंदी बोलो, मराठी बोल रहे हो, हम हिंदी बोलूंगा। माझं नाव आहे भावेश लक्ष्मण कलोजिया। मी यूपीचा राहणार आहे, झाशी मौराणीपूर। काल माझ्यावर अशी घटना झाली की मी माझ्या बहिणी बरोबर स्टेशनला जात असताना एक रिक्षा चालक मला ओव्हरटेक करून पुढे गेला। तर मी त्याला नेमकं एवढंच म्हटलं होतं की भाई तुला ऑटोमेटिक चालवता येत नाही का? तो मला डायरेक्टली बोलला की भाई हिंदी में बात कर, मेरे को मराठी नहीं आता। त्याच्यामुळे मी गाडी माझी पुढे लावली। मी त्याच्या समजण्यासाठीच्या पुढे गेलो, भाई तुला मराठी का नाही येत, का नाही बोलायचं तुला? तो बोलतो मी मराठी बोलणारच नाही, मैं हिंदी में बात करूंगा, मैं भोजपुरी में बात करूंगा। त्याची व्हिडिओ सुद्धा मी तिथे काढलेली आहे। प्लस ह्या गोष्टी होताना तिथे अत्तर रिक्षा चालक होते, तेही यूपी वाले होते, तेही माझ्या अंगावरती आले। ह्या सगळ्या गोष्टी असताना माझी बहीण मध्ये आली तर तिलाही धक्काबुक्की करून साईडला केलं गेलं। आणि मी ज्यावेळी व्हिडिओ काढतोय त्यावेळी माझ्या हातावरती पण त्यांनी मारून माझे फोन खाली टाकले आणि तिथे कोणी आलं नाही। त्याच्यानंतर एक ट्रॅफिक चालक तिथे आला, तो येऊन आमच्या दोघांनाही त्यांनी लांब केलं।